नमस्कार मित्रांनो, दुपारचे 12 वाजत आहे. आज 16 जून. आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. काही भागांमध्ये संध्याकाळपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो. आज आता लगेच दुपारनंतर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील, कोणत्या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. एकदम कमी वेळात आणि थोडक्यात हे अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आजही मित्रांनो वादळी पावसाचा अलर्ट आहे. आता लगेच दुपारनंतर आपण स्क्रीनवर बघू शकता. कोकण पट्ट्यामध्ये पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस. दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल. संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये घाटमाथ्याच्या ठिकाणी मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. इतरत्र हलक्या सरींची शक्यता आहे. नाशिकच्या पूर्व परिसरामध्ये आज जरी पावसाचा जोर कमी असला तरी पण विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील. ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. सर्वत्र पावसाची शक्यता नाही. उत्तर महाराष्ट्रातील पश्चिम भागामध्ये नवापूर, अहवा, सापुत्रा, भोपखेल या परिसरामध्ये पावसाचा जोर राहील. हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल. तसेच धुळे, जळगाव, पाचोरा या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर आहे तो कमी राहील. एकदम तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. बहुतांश भागामध्ये शक्यता कमी किंवा नाहीच्या बरोबर. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल. या परिसरामध्ये दक्षिण भाग जसं की बीड, लातूर, नांदेड आणि धाराशिव या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. विजांचा कडकडाट, ढगांचा कडकडाट देखील या पावसामध्ये बघायला मिळेल. या परिसरामध्ये जोर जास्त राहील. इतरत्र परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील. ठिकठिकाणी भाग बदलत हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल. हिंगोली आणि आसपासच्या परिसरामध्ये, परभणीच्या काही भागामध्ये, नांदेडच्या तुरळक परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. कमी ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी वातावरण बनताना बघायला मिळेल. ठिकठिकाणी पावसाची शक्यता. पुणे विभागामध्ये मित्रांनो आता लगेच दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर जास्त राहील. कोकणालगतचा भाग पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पश्चिम पट्टा या परिसरामध्ये मध्यम तर काही काही भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. तसेच पूर्व भाग त्यामध्ये पुण्याचा दौंड, बारामती वगैरे, इंदापूर, साताऱ्याचा पूर्व परिसर, वडूज, विटा, कराड या भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे. ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल. या व्यतिरिक्त कोल्हापूरमध्ये हलका ते मध्यम, तसेच दक्षिण कोकणामध्ये थोडासा जोर जास्त राहील. सावंतवाडी, राजापूर वगैरे काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आसपासच्या परिसरामध्ये. या व्यतिरिक्त मित्रांनो विदर्भात आजही पावसाचा जोर कमी राहणार आहे. अमरावती विभाग, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण. संध्याकाळपर्यंत काही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. दक्षिण भागामध्ये चंद्रपूर, गडचिरोलीच्या काही काही परिसरामध्ये हलका मध्यम पाऊस बघायला मिळेल. तसे इतरत्र कमी प्रमाण राहील. विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील. तुरळक भागामध्येच पावसाची शक्यता. संध्याकाळपर्यंत काही परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये पुणे, सातारा तसेच आसपासचा परिसर हलका ते मध्यम, भाग बदलत जोरदार. कराड, वडूज, विटा, बारामती, इंदापूर, जत या भागांमध्ये पावसाचा जोर वाढेल. बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह, विजांच्या गडगडाटासह, ढगांच्या गडगडाटासह पाऊस आपल्याला बघायला मिळण्याची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत या भागांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे. हेच वातावरण मित्रांनो मध्यरात्रीपर्यंत उत्तर पूर्व दिशेने सरकत जाणार आहे. त्यामुळे इतर भागांमध्ये देखील हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. जसं की मराठवाड्यात रात्री मध्यरात्री देखील काही भागांना अलर्ट असणार आहे. त्यामध्ये नांदेड, बीड, अहिल्यानगर आसपासच्या भागामध्ये देखील रात्री मध्यरात्री पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. शहराच्या भागामध्ये अहिल्यानगर दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील. ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल. दक्षिण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उत्तर परिसरामध्ये थोडासा जोर कमी आहे. विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील. ठिकठिकाणी पावसाची शक्यता. रात्रीपर्यंत मराठवाड्यात देखील बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये काही ठिकाणी पाऊस रात्री मध्यरात्रीपर्यंत बघायला मिळू शकतो. याविषयी डिटेल अपडेट आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये देऊ. ही होती आत्ताची दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.